हॅलो गायस, तर आज आम्ही चाललो आहोत तुळजापूरला. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल की अक्कलकोटमध्ये आम्ही काय काय फिरलो, तिथला आजूबाजूचा परिसर, स्वामींचा मठ. तर आता आम्ही चाललो आहोत तुळजापूरच्या दिशेने. तर अक्कलकोटवरून आम्ही प्रायव्हेट गाडीच केली, कारण की अक्कलकोट ते तुळजापूरपर्यंत 60 ते 70 किलोमीटरचे अंतर आहे. आणि असंही ऐकलं होतं की रोडच्या कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहे, त्यामुळे विचार केला की प्रायव्हेट गाडी करावी. फायनली आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. इथे आल्यावर मनाला छान वाटत होते. एकदाची आता आम्हाला आई तुळजाभवानीचे दर्शन भेटणार. पण जसे जसे आजूबाजूची गर्दी बघत होतो तसे वाटत होते की आत लाईनमध्ये पण खूप गर्दी असेल. असो ते बघूया म्हटलं नंतर, म्हणून मग हळूहळू चाललो मंदिराकडे. तर मंदिराकडे जाताना आजूबाजूला भरपूर अशी दुकानं होती. दुकानामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसे की हळद कुंकू, आईला अर्पण करण्यासाठी साडी, ओटी, कवड्यांच्या माळा होत्या. तर आम्ही आईला ओटी घेण्यासाठी दुकान शोधत होतो. आम्ही थोडं मोठं दुकान शोधत होतो, कारण आमच्या बॅगा पण ठेवायच्या होत्या. इथे लॉकर रूम्स आहे तिकडे, पण खूप लिमिटेड असल्यामुळे लॉकर काय भेटले नाही. मग एका दुकानात आम्ही आईला ओटी पण घेतली आणि तिकडेच आमच्या बॅगा वगैरे पण ठेवल्या. तर आतमध्ये आल्यावर एवढी मोठी लाईन बघून मनामध्ये धस्स झालं, पण लाईन पटापट पुढे जात होती म्हणून मन शांत झालं. तर आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. आतमधला काही व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण तिथे परमिशन नव्हती आणि गर्दी खूप असल्यामुळे व्हिडिओ काही शूटच केला नाही. पण दर्शन खूप छान झाले, मनाला प्रसन्नता वाटली दर्शन झाल्यावर. त्यानंतर मग बाहेर आल्यावर आम्ही आजूबाजूचा परिसर बघत होतो. तर तिथेच लहान लहान मंदिरं वगैरे होती. त्यातलाच एक हा उजव्या सोंडाचा गणपती आणि बाकीची पण मंदिर होती, पण गर्दीमुळे व्हिडिओ शूट करायला काय जमलेच नाही. आता आम्ही आलो आहोत सोलापूरमध्ये. तर झाले असे की तुळजाभवानीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आमची ट्रेन होती ती रात्री सोलापूर स्टेशनवरून. त्यासाठी आम्ही तुळजापूर बस स्टँडला गेलो. तिथून आम्ही बसने सोलापूरला आलो. तर व्हिडिओ न काढण्याचे हेच कारण की बसमध्ये अतोनात गर्दी होती, बसमध्येच बसायलाही जागा नव्हती. तर मग व्हिडिओ कसा काढणार असो. तर सोलापूरला आल्यावर कळालं की ट्रेन लेट आहे असा मेसेज आला. मग आम्ही ठरवले की तिथे सोलापूरचे फेमस सिद्धयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आहे, तेथे जाऊया. तर हे जे मंदिर आहे ना, ते एका मोठ्या तलावामध्ये मधोमध बांधले आहे. इथे आल्यानंतर खूप छान वाईब्स येतात आणि आजूबाजूला तलाव असल्यामुळे खूप छान असं गार वारा येत होता. एवढं सुंदर वाटत होतं ना हे रात्रीच्या वेळचं. मनाला खूपच प्रसन्न वाटत होतं. तर आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. तर मंदिरात जाण्याच्या आधी पाय धुवून जाण्याची प्रथा सगळीकडेच असते. मग इथे असं काही सिस्टीम बनवली होती पाय धुण्यासाठी. ही तर सिस्टीम मला खूपच आवडली. आम्ही पाय धुतले आणि मंदिराच्या दिशेने आतमध्ये चाललो. मंदिराचा परिसर एवढा मोठा होता ना, खूप म्हणजे पूर्ण मंदिर फिरायला मला वाटते 2 ते 3 तास तरी जातच असतील. तर इथे मंदिरात आल्यावर मग आम्ही छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आमची ट्रेन होती. मग आम्हाला जेवण वगैरे पण करायचं होतं, म्हणून मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि छान असं जेवण घेतलं आणि मग आमची ट्रेन येणार होती. तर मग आम्ही जाणार होतो. तर असं होतं सगळं आमचं गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूरचं दर्शन. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.